एवढं पळतं वाटाणं भारी, एवढं पळतं वाटाणं भारी, काकडी भारी, लय भारी माल आहे, लय भारी माल आहे. एवढं बोला पळतं बोला वाटाणे बोला इकडं. एवढं पळतं भारी वाटाणे माल बघेल त्याला इकडलं भारी दिसतं, बघेल त्याला इकडलं भारी दिसतं. शेवगा पावटा शिमला मिरची लय भारी, शेवगा पावटा शिमला मिरची लय भारी, शेवगा पावटा शिमला मिरची लय भारी. भारी माल भारी, माल भारी, माल भारी, माल भारी, बघेल त्याला इकडलं भारी दिसतं. बाप्पूचं शेवगा लय भारी, खाचाल त्याला पचल. बाप्पूचं शेवगा लय भारी, खाचाल तर पचल. मिरची कशी आहे मिरची? मिरची 30 रुपये पावशेर आहे अक्का. आणि शेवगा? शेवगा बी 30 रुपये पावशेर आहे. खाणार तर पैलवान होणार, बाप्पूचा शेवगा खाणार तर पैलवान होणार, बाप्पूचा शेंगा पैलवान होणार. गवार? गवार बी 30 रुपये पावशेर आहे. सगळं 30 रुपये. 30 रुपयाने आज फुकाट द्यायचं ठरवलंय बाप्पूने. फुकट? हा, आज पैलवानच करणार प्रत्येक गिरायकाला. या घ्या. महागाई येते महागाई. बर बर बर, या या या. सगळीकडे आहे 20 रुपये पावशेर. अहो तो भारी नाही हो, भारी अक्का. या तुम्ही फिरून, मग कळेल तुम्हाला. या या फिरून या. बाप्पूचा शेवगा लय भारी, खाणार तर पैलवान होणार, बाप्पूचा शेवगा लय भारी. माल भारी, बापू, माल भारी, अहो सरपंच दिसला का हो? अजून तर नाही दिसला बाजारात. माल भारी, माल बाजार करायलाच नाही. नाही नाही नाही, बाजार झाला का तुमचा? नाही म्हणून तर सरपंचाला म्हणतोय पैशासाठी 1 रुपया नाही खिशात. बरं झालं. काय विचारलं, तुमच्याकडे पिशवी नाही म्हणजे तुम्ही काय चोरून नेणार नाही, त्यामुळे म्हणलं बसायचं 2 मिनिट. आलोच मी. आमच्या विश्वास नाही, आम्ही चुरून येतो. राहू दे मग, चाललो आमच्या आम्ही निघून. आणि बेजारा अरे ऐकत जा जरा, थोडा मोठ्याचा. बस इथं, आलो जाऊन लगेच. चल. बस. चंगू मग उचला की जागा माझी, तुम्हाला काही विचारायची पद्धत नाही. हातारले आपलं बसला बिंदास उचला. ए पिने, कोणाला म्हणतो दुकान उचल? आज ज्या गावच्या बापे त्याच गावच्या पोरी. आम्ही काय पीठ बांधून आणावं येतं? लिंब्या कर चालू धंदा, बापू नाही तोवर. तू कर मग मी करतो. आज जो खाणार बापूची करली त्याला ये मत भेटणार खाली. काय पुढारू चला काटा घ्या, कांदा बटाटा, कांदा बटाटा. हवा ते हवा. घ्यायची अंगा, घ्यायची अंगा. लिंबे कर चालू. काय पुढारू चला काटा घ्या, कांदा बटाटे. आज जो खाणार बापूची करली त्याला ये मत भेटणार खाली. घ्या, घ्या. घेताय माया का 5 रुपये मिरची. घ्या घ्या. तुमच्या दोघांची जिरावतोच आता. काय बिघ्या 20 रुपये किलो, 20 रुपये किलो, 20. काय बिघ्या 20 ला किलो, 20 ला किलो, 20 ला किलो. तुम्हाला कोण देतो पिण्या? आता तुझा 20 रुपये किलो आहे ना? काय बी घ्या 10 रुपये किलो. बजाव कोथमीर फ्री. काय बी घ्या 10 रुपये किलो. बजाव कोथमीर फ्री, कोथमीर. काय बी घ्या 10 रुपये किलो. कोथमीर फ्री, कोथमीर फ्री. तुमच्या दोघांची जिरावतोच आता. काय बिघे 5 रुपये किलो. तुमच्या दोघांची जिरावतो 5 रुपये किलो. काकडी फुकट त्याच्या फ्री, काकडी काकडी फ्री. जिंब्या लका आपली खुंची बी चालते. मग काय? आता त्याला लावलंय ना त्याच्यापेक्षा डबल ना. काय बी घ्या 5 ला 2 किलो. काय बी घ्या 5 ला 2 किलो. बजाव टमाटर फ्री, मिरची फ्री. घ्या काय बी. काय बी घ्या, काय बी घ्या, सगळं फ्री. काय पुढारू चला काटा घ्या, कांदा बटाटे. आज जो खाणार बापूची करली त्याला येम भेटणार खाली. घ्या काय बी घ्या फ्री. तुमच्या आईच्या गावात तुमच्या बापाचा माल आहे का? हा, मला काय पोटावर आणून बसवतोय काय? हा, जरा तुम्हाला विश्वास ठेवून बसवलं तर सगळं फुकट वाटायला लागलं. हा, अक्कल आहे का काय? उठा उठा. चल आपलं लिंबू. नालायक कुठले? कसं तुमच्या आई बापांनी तुम्हाला हे शिकवलंय? लिंबू सुट. हसतोय वर, हसतोय वर. हा, होय, हसतोय. आणि तुला चाल उठ लवकर. हरामखोर कुठले? या आईला कुठनं बुद्धी सुचली आणि ह्यांना बसवलं भाडव्यांना इथं मी जागेवर. माझ्या लाज वाटायला पाहिजे, लाज. आईला आई बापांना काम नसल्यासारखं इथं आणून ठेवलीत आमच्या पुढे. हा, लाखाचे 12,000 करताल अशाने. माझ्या बायका पोरांसाठी मी कमवत असतो.
हा आणि तुम्ही त्याच्या आईला सगळं उत्मात केला माझ्या भाजी दुकानाचा. बापू काय हा अहो पैसे लागायचं होतं. आपल्याला ओल्याची संध्याकाळी बिराणी बनवू की हो. हाय का नाही? काय नाही त्यानं माझं डोकं नाही ठिकाणं. हे घ्या पैसे. पण हे घ्या. लवकर या बापू तुम्ही. हा. मी वाट बघतोय तुमची. हा, उशी यायला लागला या म्हणून यालो. हा, लवकर या. काय उत्मात केला इथं जाऊ तुम्ही. बरं, आले आपल्याला सांगा काय ते. कुठलं बुद्धी सुचलं इथं बसून ठेवलंय मी. चांगला माझा माल व्यवस्थित लावलेला उधळून ठेवलाय. हरामखोर कुठले. काय करावं कसं करावं आता मला बी काय सुधारणा बाबा. शेठजी काय चाललंय? चाललंय की अहो तिकडे लिंब्या अर्जुन कशा बी काय फ्री द्यायला लागल्यात. तुमचं काय फ्री आहे का? सरपंच जिथं फुकट मिळेल तिथं घ्या. माल काय फुकट आलाय का? कशावर काय फ्री देऊ? आता इथं आम्ही घेतो जातो काशी तर आम्ही घ्या नाही तर घेतो फाशी. चला तो दुसरं पुढचं दुकान बघा. मग सागर कशी काय होती रात्री संगीतवारी? कायला करा अगोदर आता ती संगीत बारी होती होय. मग काय होतं? अरे डोळ्याचं खसाड झालेला का त्या संगीत बारीनं. संगीत बारी कशी पाहिजे नुसतं डोरके हात फाडला की अंग हल्लं पाहिजे. बर ती जाम दी डोकं धरलंय काहीतरी बघ की जोगाड कर की आपलं. आणि आता कोणाकडे काय आहे? माझ्याकडे काय दमड राहिलाय का आता? रात्री नुसता कसा हा सुंदर दिसती माझी मंजुळा आणि हिचा नाद खोळा. कायला का नाचतोय आणि पैसे घालावतोय का? बदला का दादा आता कर की काहीतरी लय डोकं धरलेला का. पण माझ्याकडे आता नाही ना. ऐक म्हातारा कुठे आहे? घरात आहे तीच बघतोय ऐकते का काय. बघ की मग म्हाताऱ्याकडे. हे मी नाही तू बघ केला का. तू मोठा आहे तुला देत ती. बघ तू शांत बस. हा मी घेतो बरोबर पट्टी पाडून. हा जायचं का. हा बघू की चल की. 1100 1200 1300 1400 1500 चायला हिसाब का लागा ना पैशाचा. एवढा बाजार करून लिंब्यानं अर्जुनने तो वाटोळ केलं माझं धंद्याचं कालचं हिशोब. हा पोरांना पैसे दिले नाही का त्यामुळेच हिशोब लागना. जाऊ दे आपलीच पोर आहेत. आपण त्यांना नाही द्यायचं तर कोण देणार. त्यामुळं काय रे कुठे करता. काही तर होतो की बापू बाहेर. होय हो पाय दुखतात का बापू? नाही दुखत्यात गाड्या हो काय नाही तुमच्यासारखी पोरं सगळ्या बापाला नाही भेटत गाड्या. पण ऐका की हा, बापू हा. एक डोक्यात निर्णय आलाय माझ्या. काय बास आता तुमच्या जीवावर जगायचं. बर मला मी म्हणतो की नोकरीच करावी. अरे वा रे माझ्या वागा. ए हा नोकरी करावी हा ह्याच्यासाठी शिकवले वे बापून आपल्याला. आणि मग काय बोंबलत फिरतो का? अरे लका दादा तू मोठा आहे पण तुझी बुद्धी कुठं भ्रष्ट झाली ती कळत नाही. अरे मी काय म्हणतोय आपल्याला धंदा टाकायचा धंदा मोठा. बरं बापू तसं पण चालेल की. हा ह्याचं म्हणणं आहे बरोबर आहे. बापू आपण त्याला भांडवल लागतंय. अरे आधी आपण बघू अख्ख्या मार्केटमध्ये हा फिरू. फिरून कुठला धंदा कसा करावा काय. हा हाय ह्याला डोकं. त्याच्यासाठी मग बापू पैसे लागतील का नाही? मग फिरायला फिरायला. असं म्हणतं काय. हो मग थोडं पैसे दिलं असतं तर मग मार्केट बघून आलो असतो फिरून. ऐक की दादा हा पण आता बापूला तुला सांगतो बसून खायला घालायचा. मग लय कष्ट केलं आजपर्यंत केलं. आता आता हेतून पुढे नाही करून दे. बापू आता तुम्ही कष्ट नाही करायचं बापू. हा नाही लका लय पोरं माझ्यासारखा बाप जगात नसेल. नाही नाही नाही. आमचा लय जीव आहे तुम्ही. हा तुम्ही आता लय पुण्य कमवलं द्यावा अशी मला पोरं दिली. तू किती पैसे पाहिजेत ही असं करतोय ही सगळं सगळं दे. हा मग काय तरी माघारी आलो. एवढं राहू द्यात माझं. बरं राहू दे राहू दे. हो. हा, हो. आणि ऐका की, जीवन घ्या. हा. जेवून घ्या तुम्ही. जेवाय बनवते. हा जीवन जेवून घेतो. तुम्ही या बाजारात बघा कसा काय कोणता धंदा करायचा हो, काय हो, ते. हो. हा? हा. आणि मग ठरवा मग लागल तेवढं परत पैसे सांगा देतो तुम्हाला. हो, हो. हा? आणि तुम्ही रानात जाणार आहे काय? रानात जायचंय मला. जरा जाणार जरा जेवतो आता पोटात भर घालतो आणि मग जातो दोन प्रहरला. हा? बर चालतं. या येऊ तुम्ही. का? हा. वांग मिरच्या लय आहेत रानात. हो. जेवढं तोडून घ्या का. हा, हा. ती बघा जरा हो, चालतंय. रानात बी नजर टाका. हो, मी तर चालतंय. येतोच आहे. हा. काय, जावा चालतंय. येऊ का मग? या या बापू येतो बरं का. हा या हा, हा. अरे नका नका राहू द्या. असते. आय 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 देवा अशी पोरं सगळ्यांना दे रे बाबा काय. आय आय लिंबे काय हो
लोक आपण बाजारात गेलो हा 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 मग काय आता बाजारात गेलो तू बापू दिसल्यामुळं बापूला आनंद झाला का ना आपल्याला हो, बघितलं मग. बापूला जायचं होतं हा. ते काय म्हणला बरं झालं का आलाय मग. बसा धांदेव आता मग. मला वाटलं अख्खा दिवस गारवण्यापेक्षा 10-15 मिनिटाचा धंदा करून टाकावं मग काय पण नको ते बापू आला आणि आपल्याला थाना मारायला मग कॉलर धरून उलट ज्याचं करावं भलं ते म्हणतोय माझच खरं काय अवघड आहे ऐक आपण काय करू देवीचा अंगार घेऊन देवीलाच लाव म्हणजे म्हणजे काय बापूच्या रानात जाऊ वांगी सगळं चोरू आणि आपणच करू की धंदा बिंबे पैसेच पैसे माल त्या जनताला आपला आपला. चल इकडे तिकडे बघ दोघं इकडेच कुठं बघतो त्या साईडला बघ मागे बघ बापू आला तर अवघड होईल मग काय पण खरं झालं आपण देवीच्या अंगारा देवीलाच लावलं पण ती राघू ती सागर रे मारताळ गावलं रे मला काय करायचंय आणि दारून झाले ती इडी त्या बापूच्या टाळून दोन्हीला लोणी खायला लागल्या त्या बिचारीची केस न केस पांढरी झाली पण डोक्याला काय ना पटापटा कर गड्या भाऊ मला चांगलं सांगितलं वाईट आहे मग चल पलीकड पलीकड चल 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 इकडे बघू घेत मोठ्या 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 की पटकन चल अगं, काय वाटेल तेवढे की मग काय काय मिरची भेळ काय नाही मिरची कोला काय हिरवीची मिरची बाजारात एकच नंबर भाऊ ये बाबा आता काय नाही आपलं आता लय भारी झालं बघ हे आता आपण हे धंदा चालू करता पोर आहे तेवढे हंडला फक्त गावायचं नाही हा. ना लय मारते आता गावाचा ते सोडून पिऊन कुठं पडतेली कितन तोड 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 आयला नशिबाने बाया बापूला पोरं एवढीच चांगली भेटलीत स्वतःहून बोलली गड्या काल काय बी नाही आता म्हणली धंदा करायचा आहे आपल्याला तुम्ही आता लय थकलाय तुम्ही आता बसून जीवन जगायचंय पण मला बापू तुला आता नाही दम धरून उपयोग जोपर्यंत पोरं धंद्याला व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत तू खचून न जाता नेटाने काम करायचंय आणि कोणत्याही परिस्थितीत पोरानं एकदा उभं केलं की आयुष्याचं तुझं कल्याण झालं बाबा तेवढंच बाकी राहिलं आता बस त्या आईला मिरच्या काय झाल्या लका काल तर लहान होत्या आज मोठ्या होतील म्हणलं घ्यायला त्याच्या आईला हे काय प्रकार आहे एक बी मिरची दिसाना असली काय सगळं संपल्याच जमाय बारीक बारीक आणि मोठ्या कुठं होत्या काल तर होत्या की सगळ्या त्याच्या आईला काय गडबड आहे हे काय रे बाबा आता बापू काल तर लोंबत होत्या मिरच्या झाडाला आज काय मिरच्याचा पाला झालाय का हा आईला हाडे त्या कुत्र्यांचे मी आईला काय समजना मला अरे कोण आहे रे हरामखोरांनो काय करताय रे कोण आहे तुमच्या मायला कोण मायला हरामखोरांनो काल मी माझा बाजार तर इसकून गेला आज माझ्याच मिरच्या चोरतोय होय रे हा? मी माझ्या पोरांसाठी कष्ट घेतोय आणि तुम्ही तुला काय सोडतोय लिंब्या नाही तुझी हाडं ढिल्ली केली तर बापूला सांगणार नाही थांब जरा तुला काय धर 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 संदीप बोला सरपंच. आपल्याला कृषी क्षेत्रातलं लय ज्ञान आहे देशातनच काय पण परदेशातनं बी लोक मार्गदर्शन मला इचरा येते सरपंच तुम्हाला बरंच नॉलेज दिसतंय का त्यातलं. अहो काय सांगायचंय आपल्याला भाजीपाल्याचं बटाटा म्हण कांदा म्हण लसूण म्हण सगळ्या भाज्या कुठल्याच कमी पडत नाही अगदी लोक घरी आणून टाकते ती एवढं हो मार्गदर्शक त्यांना मीच आहे या हो का चला तुम्हाला बापूचा पॅन्ट दाखवतो सरपंच पॅन्ट नाही प्लॅन्ट. हो अहो तेच 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 साध्या भाषेत सोप्या भाषेत त्याला तेच म्हणतात तुमच्या माईला तुमच्या मी आता तुमची सुट्टी नाही करत आता ध्यानात ठेव. कोण आहे रे कोणाचे हे मत आहे सरपंचाला मारायची अरे असं मागणं का वार करतोयस समोर ये कोण वाघ आहे कोण दादा आहे त्यांनी चौकात येऊन आपलं मानगाट धर मग बघतो तुझ्याकडे अहो अहो सरपंच तुम्हाला लागली होय परत अहो मी तुम्हाला मारायला नव्हती टाकली परत तो लिंब्या आणि ह्यो अर्जुन
ह्यांनी माझ्या रानात येऊन वावरातली मिरची सगळी त्यांनी खुडून घेऊन गेलेली आणि मी आलो मिरची काढायला तर मिरचीच नाही तर ही दोघं चोर निघाले म्हणून त्यांचा पाठलाग करत मी वावरातून इथपर्यंत आलो. काल पण माझ्या बाजार सगळ्या ह्यांनी महिला बसून गेलो तर ह्यांनी माझा भाजीपाला सगळा विध्वस्त करून टाकला. अहो मी बापू माझ्या पोरा 2 पोर आहेत मला 2 पोरांसाठी करतो का कोण आहे मला सांगा माझी अरे पोरं बापू तुझ्या पोराचं नको गुणगान गाऊ. म्हणजे अरे तुझं टाळवरलं लोणी खाणारे ती पोर काय बोलतोय तुझ्याकडे पैसे घ्या जुगार मटका दारू बायका सगळे नाचून बसले ती पोर. अरे तुला खरं सांगतोय बापूला का छा काहीतरी गैरसमज आहे तुझा अरे बाप्पा तुझं मला माहिती तुझा विश्वास नाही माझ्या बसायचा पण तुला एक सांग तू काय करायचं तिथं आता बापू कळलं का आम्ही आणि सरपंच असतोपर्यंत तिथं जागेवर उठायचं नाही. बर ठरलं चालेल जरा तुमची पाठी. हा येतो काय चला सरपंच. चला तो संदीप असं का बोलला तळहातावरच्या फोडासारखी माझी पोरं मी जपलेली हा तो सरळ सांगतोय तुझी पोरं दारू पित्यात मटका खेळतात जुगार खेळतात. अरे बेट्या तुला कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. माझी पोरं नवीन धंदा करायचा त्यांनी आता डोक्यात घेतलंय आणि आता येतीलच चांगली बातमी घेऊन. अरे सागर तुझा मोठा भाऊ आहे म्हणून तू आहे. बापू येतो बापू आलीच माझी पोरं. एक नंबर जागा बघितली धंद्याला. एक नंबर धंदा चालणार आपला. एक नंबर. पण तुम्ही असं का बोलताय डुलताय का थकवा आला आम्हाला. थकवा आलाय पण दारूचा वास येतोय काय प्रकार आहे हा. छे बापू दारू बिरू काय आम्ही पिलो नाही. मी ज्यूस पिलोय बघा. माझ्या तोंडाचा वास घे. अजिबात येत नाही. तुझ्या नाही बाप्पा आम्ही दारू नाही पित. काय अरे आम्ही लय फिरलो त्याच्यामुळे थोडस थकवा आला बाकी काय नाही बर काम फक्त एक नंबर. बर हा बाप तुम्ही जेवला नसता आपण जेवण घेऊ चला बापू. जेवण. अरे बाळांनो तुम्ही दोघं जेवून घ्या थकून आलाय ना तुम्ही काय मी नंतर जेवण घेईन हा या जावा जेवून घ्या काय. अरे देवा म्हणजे तो संदीप सांगत होता ते खरंच ठरलं की ही दोघं ज्यूस नाही पिऊन आलेली ही दारू ढोसून आलेली आणि मी त्या संदीपवरच गैरविश्वास दाखवला की रे आता ते संदीप म्हणतोय तसा प्लॅनच करायला पाहिजे मला पण. बरं झालं त्यांनी मला ती आयडिया दिली. आता मी पण त्या प्लॅन मध्ये सामील होतो आणि हे काय करतात आणि काय यांचं चाललंय ती पण मला कळलं. बरं झालं ठीक आहे. चल सागर जेवण घे. दादा जेवण घे. हा बोल मी काय म्हणतोय बोल घे. जेवाय नको आताच हा हे आता जेवू हं. पण संध्याकाळचं नियोजन कसं काय बापू आहेत की आपल्याला. अरे, बापू कधी नाही म्हणलेत. नाही म्हणलं नाही पण आता बापूला गोड बोलू ना. हा मग आपण पण जेवायच नाही बापू शिवाय. आपण बापूंकडे आपण बापूला घेऊन आपण तिघ जण जेवू. तिघजण जेवू बापूला आणू चल. चल बापू ओ बापू 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 जेवाय जरा. अं? बापू अहो बापू हो बापू 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 असं करताय. बापू 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 डॉक्टर बोलून बापूला आपले काहीतरी होत या. बापू 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 संदीप मला काय म्हणायचंय काय नक्की काय भानगड आहे ते आम्हाला सांगा की.
सरपंच दुपारी मी असाच रस्त्याने चाललो होतो. चालता चालता मला रघु आणि सागर दारूच्या अड्ड्यावर जाताना दिसले. काय बोलताय? खरं तर मी गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे असं गेलो आणि बघतो तर त्यांची चालली होती आपली पार्टी, एकमेकांच्या ग्लासाला ग्लास भिडवत होते. भाऊ भाऊ हा, तर आता मी हे जर ह्यांना सांगितलं बाप्पूंना, तर बाप्पूंचा माझ्या विश्वासच नसता बसला. म्हणून बाप्पूंना एक मी प्लॅन करायला सांगितलं बर कानात तो. बर हा मगाच कानात बोलत होता. तर आपल्याला काय करायचं आता, बाप्पूच्या घरी जाऊन बघायचं तो प्लॅन सक्सेस होतोय का. लिंब्या, अर्जुन दादा कुठे गेलाय? बाहेर गेलेत बाहेर हा. बरं मग जायचं म्हणताय त्यांच्या घरी? हो, त्यांच्या घरी जाऊन बघायचंय आपल्याला आता. चला मग लवकर. चला मग पटपट जाऊ, आपलं सक्सेस झालं पाहिजे काय असेल ते. बापू दादा काय झालं बापू? तुमच्याशिवाय मला कोण मला तर म्हटलं पैसे दे तुम्ही, आता कोण देणार मला पैसे बापू? बापू बापू काय बाय माहिती मला तरी, मी बी आता तुमच्या कालवा ऐकल्यावर बघाय आली, अटॅक आला का काय आलं आणि खलासच झालं या काय. मला तर वांगी कोथिंबीर मिरच्या घेत होता, आता कसं कोण द्यायचं मला कोण द्यायचं बाया? वांगी. बाया मी तर रात्रीच गेले होते भाजीपाला आणायला, ते बापू चांगलं होतं आणि आता त्यांनी 20 रुपये माझ्याकडे राहिले तर मी त्यांना द्यायला गेले तर त्यांचं असं घडलंय. आता काय करायचं? आता त्यांचं पैसे कुणाला देऊ? बापू टाकी बापू टाकी बापू बापू तुझा या सरपंच तुमचं तर ऐकलं बापू, उठवा की राव. अरे बाबा तो जन्मलाय तो तरी मरणारच आहे, असं समजून आपल्या पुढचा विधी उरकून घ्या. कशाला रडत बसताय? आपल्या गावात एक महाराज आलाय वाराणसी, त्यांनी आगोरी तपश्चर्या केली. जरा लिंबे तेवढं ते बसा, मग मी त्या महाराजांना घेऊन ये. हा बरोबर, लगेच जातो. सुरतुळे महाराज की जय हो! सुरतुळे महाराज 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 जय हो! तो इतना बापू आमचा बापू इथं. अरे बापू तुझाच आहे, माझा नाही. तुड 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 तुड. महाराज चेष्टा करतो काय? महाराज काय बी करा, पण बापू माफ झाले शिवाय बापूला एकदा जिवंत करा. एवढंच करतो, पाया पडतो तुमच्या. बापूला जेवण कर. हो का? बालकांनी काही काळजी करू नका, फक्त मी सांगेन तेवढंच माझं काम करा. मला फक्त पाण्याचा तांबे आणून द्या. चल का? पाण्यात तांबे दे. सांडेल सांडेल सांडेल. ओम तुडतुडे महाराज स्वाहा.
मी तुम्हाला सांगेन तसंच करायचं. बर 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 महाराज. आता तुम्ही चौघांना बी माझ्याकडे लक्ष द्या की तुम्हा चौघापैकी बापूवरती जीव कुणाचा जास्त आहे. माझा जीव आलाय बापू, विषय नाव करणार होत माझ्या. महाराज माझा तर नाही जीव होता बापू, जीव की प्राण माझा माझा. अयो अरे पोरा बी आहे का तुम्ही आहे, आमचा जीव आहे बापूला का दादा. शिकलं का तुम्ही म्हणताय? महाराज आम्ही दोघं पोर आहे, आमचा लय जीव आहे बापूवरती. हे बघ, तुझा बापावरती जीव आहे ना, हा. तर तुला ही पाणी प्यावं लागल. ते बी इतक्या दमात पाणी प्यायचं. तू जर पाणी पेला तू मरणार आणि बापू जिवंत होणार. म्हणजे मी माझं व्हायचं जायचंय, म्हातारं पिकलंय, गडी दे की म्हातारं, मला नाही प्यायचं, त्या सरपंचाला द्या पाणी. नको बाबा मला पाती पाणी, अरे मी गावचा सरपंच आहे. असं एक गेलं म्हणून काय 100 गेली तर चालल, पण गावचा पोशिंदा जाऊन जमल का? सागर तुझ्यावर लय जीव होता बापूचा, तूच घे बाबा पाणी. सरपंच आता माझ्या जीव होता, पण मला काय म्हणायचंय, बापू माझाच आहे, बापू माझा बी जीव आहे. पण मी काय म्हणतोय, आमच्या दादाचं झाले 35-40 वय, आता त्याचे निम्मी लाकडं ते गेले की मसनात, मग दादा पिल की आमचं पाणी. यार काय बोलतोय, तुला कळतंय का? तुझं हे डोकं होतं काय? तू पिके पाणी मला मारतोय काय? अरे दादा मला बापू बनला होता, 30 एकर तुझ्या नावावर करतो, बंगला बी तुझ्या नावावर करतो, आणि तुला 20 एकर देतो. मग एक काम कर की 30 नको 50 नको आणि बंगला नको, मला तुलाच घे आणि तूच पाणी पी बाबा. अरे दादा माझं व्हायचंय जायचंय की, मी तुझा लहान धाकटा भाऊ आहे कराय, तुझा जीव आहे कराय माझ्या, मी असं कर की तू सगळं की पण पाणी तूच पी, बापू जिवंत होईल की आपला. अरे तुम्हा दोघांचा किती जीव तुमच्या बापावरती आहे हे मला कळलंय आता, पण नाही इलाज आहे. की मंत्र्याला पाणी मला तर प्यावंच लागणार, पण मी माझा कोण नसताना मी माझा स्वतःचा जीव घालवीन, पण तुमचा बाप तुम्हाला देईन. अहो महाराज नको, अहो महाराज नको, अहो तसं नको करू. अयो बापू, बापू बघितलं ना माझा किती जीव आहे तुमच्यावर, अक्षरशः माझ्या दारातून तुम्हाला आणलं का नाही मी माघारी? मग आमच्या दोघाचा लय जीव आहे. हो हो. अरे बाळांनो, कळलं तुमचा माझ्यावर किती जीव आहे आणि तुमचा बापूवर किती जीव आहे. माझे डोळे खाडकेने उघडले. महाराज उठा, उठा महाराज. ही महाराज, मी आणि तो संदीप, आम्ही तिघांनी मिळून हे नाटक रचलं होतं. नाटक त्या संदीपनी मला शहाणं केलं. तुमची पोरं काय करतात आणि काय नाही करायला पाहिजे त्यासाठी हे नाटक करा, आणि मग तुम्हाला सगळं तुमच्या डोळ्यासमोर चित्र येईल म्हणले ते. संदीप सांग सगळं तू. अरे सागर आणि राघू, बापू जे म्हणतात ते खरंय. आम्ही हा सगळा मिळून प्लॅनच तयार केलता. बापूने तुम्हाला आईविना सांभाळलं आणि तुम्ही बापाची अशी किंमत केली. बापू या जगात कुणी कोणाचं नसतं. सागर, राघू, अरे ज्याला आई बाप नाही त्याला किंमत इचरा. आणि बापूनी मधनच तुमची आई सोडून गेली, दुसरं लग्न केलं नाही त्यांनी. तुमच्यावर जीव लावला आणि तुम्हाला चांगलं सांभाळलं, तुम्ही काय राहिला का त्याची किंमत ठेवली. आलं का सागर, राघू लक्षात? बापू आमचं चुकलं, सरपंच खरंच आमचं चुकलं बर का. आता बापू हो का, तुम्ही आयुष मध्ये बसून का, आम्ही काय केलं, तुम्हाला तुमच्याकडून पैसे घेतले आणि हाजा माझ्या केली. आम्हाला त्याचं गांभीर्य वाटलं नाही, पण आज कळतंय की खरंच बाप नसता तर काय झालं असतं. म्हणून आता बापू इथून पुढे आहे का नाही, आम्ही तुम्हाला सांभाळणार आणि दोघं एकत्र मिळून काम धंदा करणार, फसवागिरी करणार नाही. फक्त आम्हाला एकदाच माफ करा. हो, मनापासून माफी मागतो, परत असं वागणार नाही. तिथून पुढे आम्ही
व्यवस्थित कामधंदा करणार आणि तुम्ही निवांत बसून फक्त आता खायचं. केलंही भरपूर आमच्यासाठी केलं बापू. ठीक आहे. बस तुम्ही सुधारला, मला परमेश्वर भेटला, एवढीच माझी अपेक्षा होती, म्हणून हे सगळं केलं रे बाबा. आता सुधारा, आयुष्य तुमचं तुम्हाला पडले.